त्यांचा बालेकिल्ला भाजप 14 जागांवर, शिवसेना 18 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 3, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 3 जागांवर, मनसे 5, शिवसेना उभाटा 8 आणि काँग्रेस 3 जागांवरती आघाडीवर असल्याचं आपण बघतो. एकनाथ शिंदेची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली नाही, त्यामुळे क्षणाक्षणाला ही आकडेवारी जी ती बदलताना आपण बघतोय. याच पद्धतीने सगळी आकडेवारी जी ती मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीवर आपल्याला तसं जाताना आलं तरी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून गेलेलो आहोत आणि तिथून आम्ही सांगतोय मुंबईमध्ये काय होतंय. 54 जागांवर विशाल सर महायुती आघाडीवर आहे. ठाकरे बंधू 29 जागांवरती आघाडीवरती आहे. मुंबईत 54 जागांवरती महायुतीने आपली आघाडी कायम ठेवलेली आहे. त्यामुळे मंडळी आपण जर बघूयात ही आघाडी अशाच पद्धतीने कायम. नागपूरमध्ये जाऊयात. प्रभाग क्रमांक 36 भाजपच्या शिवानी दाणी जे आहेत त्या आघाडीवरती असल्याचं कळत आहे. नागपूर प्रभाग 33 मध्ये भाजपच्या भारती बुंदे आघाडीवरती आहेत आणि त्याचबरोबर प्रभाग 34 मध्ये भाजपच्या मंगला केकरे देखील आघाडीवर कळत आहे. शिवानी दाणी यांच्या सीटकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय कार्यकर्ता म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्याच्यामुळे बघूयात कशा पद्धतीने ही आघाडी कायम राहते. अजून प्रभाग क्रमांक 36 मध्ये जे की तुम्ही सांगितलं शिवानी त्यांचं आता काय नेमकं घडतंय, आघाडी ती कायम राखण्यामध्ये ते यशस्वी ठरतायत का हे देखील पाहायला लागेल. फील गुड क्लायमेट नागपूरमध्ये भाजप करता दिसून येते. भाजपचं ते होम ग्राउंड आहे, अर्थात त्यांनी तिचं काम देखील जोरदार केलेलं असणार. बरं, बऱ्याच ठिकाणी असं देखील आहे की मतदार गृहीत धरून की हे आपल्याकडेच येणार आहे अशा पद्धतीने देखील गणित बांधण्यात आलेलं होतं. न्यूज 18 मराठीवरती आवाज महाराष्ट्राचा प्रत्येक क्षणाक्षणाचे निकाल आपण जाणून घेतोय. एक बर्ड व्ह्यू चला टाकूयात. नागपुरात प्रभाग 34 मध्ये भाजपच्या मंगल केकरे आघाडीवर असल्याचं कळते. एक एक करत 29 महापालिकांमध्ये वेगवेगळ्या महापालिकांची आघाडी पिछाडी समोर येते. नागपुरात प्रभाग 35 मध्ये गवई आघाडीवर असल्याचं कळतंय. सोलापूर महानगरपालिका प्रियंका ती शिंदेची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. आता आपण बघतोय भाजप तिथे आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे 3 तर राष्ट्रवादी देखील 5 जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 1 जागावर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ज्याचा तो बालेकिल्ला आहे तो फक्त 2च जागांवर आघाडीवर आता तरी दिसून येतोय. आता ईव्हीएम मध्ये जनसामान्यांचा काय कौल आहे ते देखील पाहावं लागणार आहे. पण आता आपण बघतोय काँग्रेसचा बालेकिल्ला तिथे सर सुशील कुमार शिंदे आहे, त्यानंतर परिणिती शिंदे आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये आपण बघतोय पिंपरी चिंचवड मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीत काटेकी टक्कर पाहायला मिळतेय. पिंपरी चिंचवड मध्ये भाजप 12 जागांवर आघाडीवर. प्रचाराचा आका ते महाराष्ट्राचा आका आणि मग आम्ही हातात बांगड्या घातल्यात का इथपर्यंत प्रचारातली भाषा जी तिथं वापरली गेली. पण पिंपरी चिंचवड सजग आहेत. चला नाशिक मधलं जाणून घेऊयात. नाशिकमध्ये प्रभाग 13 मध्ये जर आपण पाहिलं तर भाजपच्या आदिती पांडे हितेश वाघ आघाडीवरती आहेत. तर भाजपचे शाहू खैरे हेच ते शाहू खैरे जे पूर्वी काँग्रेसमध्ये होते ते आघाडीवर असल्याचं कळते. बबलू शेलार देखील आघाडीवरती आहे. नाशिक प्रभाग 13 मध्ये भाजप उमेदवार आघाडीवर असल्याचं लक्षात येत आहे. पाहूयात ही आघाडी कशा पद्धतीने कायम राहते. पुन्हा एकदा पोस्टल वोटिंग आहे, ईव्हीएम काउंटिंग सुरू व्हायचं. कारण नाशिक मध्ये जे काय आपण नाराजी नाट्य पाहिलं त्यानंतर सरप्राइझिंगली तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे 8 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजप सर 5 जागांवर आघाडीवर आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे 2 जागांवर, काँग्रेस 2 जागांवर, मनसे 1 आणि शिवसेना उभाटा 1. आता देवयानी फरांदे तिथल्या आमदार होत्या, त्या म्हटलं मला विचारात घेण्यात आलं नाही, आयारामांना प्राधान्य देण्यात आलं. भांडणही फार मोठी समोर आली. त्याचा परिणाम काय दिसून येतोय का ते आपण बघूयात आज दिवसभरात. त्याच्यामुळे यामध्ये आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा आपण जर मुंबई महापालिकेच्या इमारतीच्या ठिकाणी जरी नसलो तरी ग्राफिक्सच्या माध्यमातून तिथे आहोत, कारण एआयच्या माध्यमातून काही घडू शकतं. त्यावर एक बर्ड व्ह्यू आपण टाकतोय. प्रभाग क्रमांक 194 मधनं निशिकांत शिंदे आघाडीवरती असल्याचं कळतंय. समाधान सरवणकर यांच्या जागेवरती सगळ्यांचं लक्ष आहे. बरोबर, सदा सरवणकर यांचे सुपुत्र ते पिछाडीवर असल्याचं कळतंय. त्यामुळे ही आघाडी पिछाडी मंडळी कायम राहील. आत्ताच निश्चितपणे असं म्हणता येणार नाही की विजय पराजय, अगदी ही आघाडी पिछाडी आहे, ती केव्हाही बदलू शकते. पोस्टल वोटिंग आहे. प्रभाग क्रमांक 194 मधनं निशिकांत शिंदे आघाडीवरती आहेत तर समाधान सरवणकर हे पिछाडीवरती आहे. थोड्या वेळापूर्वी समाधान सरवणकर यांची आघाडी दिसून येत होती. बरोबर, आताच आपण बघितलं. आता थेट आपण जाऊयात माझे सहकारी अमित मोडक यांच्याकडे. न्यूज रूम मध्ये काय नेमकं आकडेवारी आहे, काय सगळं अनालिसिस न्यूज रूम मधून होत आहे ते आपल्याला आपल्यापर्यंत ते पोहोचवणार आहे. अमित, सुवर्ण खूप वेगाने निकाल येत आहेत आणि हा वेग आता थोड्याच वेळात वाढणार आहे, कारण पोस्टल वोटिंग जे होतं त्याचं मतमोजणी संपलेली आहे आणि थोड्याच वेळात आता ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि हा वेग वाढणार आहे. ज्या लढतीबद्दल तुम्ही बोलत होतात, सर्वात इंटरेस्टिंग लढत आहे विशाल निशिकांत शिंदे आणि सरवणकर यांची लढत आणि सरवणकर पिछाडीवर आहे हे आपण बघणारच आहोत. पण सध्या मुंबईवर ज्याची नजर आहे, किरण, मुंबईमध्ये काय परिस्थिती दिसते? महायुती ठाकरे काय आकडा आहे?
आपल्याकडे वेगाने आकडे येत आहेत अमित. अत्यंत वेगाने आपण ते अपडेट करतो आणि आपल्या स्क्रीनवर दाखवतोय. मुंबईमध्ये आत्ताचं चित्र अगदी स्पष्ट दिसतं आपल्याला की भाजप आणि शिवसेनेची जी युती आहे ती सध्या 50च्या पुढे आहे. 50पेक्षा जास्त जागा आहेत, 53 पर्यंत पोहोचलेले आहेत ते. तसंच शिवसेना आणि मनसेची जी युती आहे त्यांना साधारण 30-32च्या जागा मिळतात. बिलकुल 53-30 अशी सध्या आपल्याला परिस्थिती दिसते. पुण्यात काय परिस्थिती आहे आपण अंजलीला विचारूया. अंजली, पुण्यात काय दिसते, काय आकडा आहे तोच आकडा? पुण्यातून सध्या 165 पैकी 29 जण आहेत. भाजपमध्ये 12 सध्या आघाडीवरती आहेत आणि शिवसेना 5 वरती. तिथं दोघंही वेगवेगळे लढत आहेत. त्यामुळं बिलकुल पुण्यात भाजप किती जागा मिळवतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. श्रद्धा आपल्या सोबत आहे. श्रद्धा, तुझी नजर कुठल्या कुठल्या याच्यावर आहे आणि सध्या काय आकडा आहे? माझी नजर कोल्हापूरवर आहे. कोल्हापूरमध्ये भाजपला काँग्रेस चांगली टफ देते. भाजप 15वर आहे तर काँग्रेस 17वर पोहोचलेली आहे. बिलकुल कोल्हापूरमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात टक्कर दिसते. स्वप्नाली, तुझ्याकडे काय आकडा आहे आणि कुठले शहर तू बघतेस सध्या? माझ्याकडे MMR रिजन आहे. सो MMR रिजन मध्ये स्पेसिफिक असं वसई विशाल sir. विरार बवियाला जास्त म्हणजे बविया आघाडीवर आहे आणि भाजप आणि शिवसेना बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेना आघाडीवर आहे. बिलकुल